तिने छान अशी कढी बनवली होती. आता आपल्याकडे कढी फार कमी बनवली जाते, पण वरच्या भागात जर तुम्ही गेलात तर कढी हा पदार्थ त्यांच्याकडे असतोच. विठाला विठाला छान अशी कढी बनवलेली होती. त्या कढीचा वास दूरवर पर्यंत जात होता. पेंद्याच्या घराजवळून जाणारी माणसं 2 मिनिटं तिथं थांबायची. कशा करता? तो कढीचा स्वाद घ्यायचे आणि मग पुढे निघायचे महाराज. एवढा सुंदर वास निघाला. आता बऱ्याच घराच्या पुढून आपण जातो, पण तिथून वास घेऊ वाटत नाही, उलट तिथून कधी निघतो असा होतो. विठाला विठाला. पेंद्याच्या घराजवळून जाणारी माणसं 2-2 मिनिटं थांबायची, पुढे जायचे. काय गोड वास सुटलाय. विधी उरकल्यानंतर पहिल्याच पंक्तीला पेंद्या बसला. पदार्थ वाढलेले, संकल्प सोडला, जेवायला बसले. पेंद्याने काय केलं? पहिलाच एक कढीचा घोट आपल्या तोंडामध्ये घेतला आणि पेंद्याला एवढी कढी आवडली आणि पेंद्याच्या लक्षात आलं, ही कढी माझ्या भगवान परमात्म्याला दिल्याशिवाय मी कशी खाऊ. म्हणून पेंद्याने तोंडामध्ये कढी घेतली आणि पात्रावरून उठला आणि माझ्या कृष्ण कन्हैयाला भेटायला गेला. यशोदा मैयाच्या घरी पेंद्या धावत धावत गेलेल्या आहे. नंद बाबाच्या मांडीवर भगवान परमात्मा विराजमान आहेत आणि पेंद्याने खुणावलं, कृष्णा इकडे ये, मला तुला काहीतरी द्यायचंय. परमात्म्याच्या लक्षात आलं, पेंद्याने माझ्याकरता काहीतरी आणलेलं आहे. भगवान परमात्मा त्याला खुणावतात. काय? म्हणे काही नाही, तुला द्यायचंय. परमात्मा तिथून उठत नाही. शेवटी पेंद्या स्वतः आतमध्ये जातो. नंद बाबाच्या मांडीवर बसलेल्या कृष्णाचं तोंड स्वतः हाताने उघडतो आणि पेंद्या आपल्या तोंडातली गुळणी भगवान श्रीकृष्णाच्या तोंडात टाकतो. पाहता पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. मला सांगा महाराज,